विशाल शेळके हा हांडे पाटील तालमीचा आहे. अजित हांडे पाटील आणि सुजित हांडे पाटलांचा पट्टा आणि समोर वाघाच्या काळजाचा पोरगा या गावचा भूमिपुत्र सिद्धनाथाचा आशीर्वाद घेऊन महाराष्ट्राच्या कुस्तीचं नेतृत्व करण्याची ज्याच्या मनगटात ताकद आहे तो या कटपळचा दुधाळवाडीचा सुपुत्र महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रात ज्यांना आपली वेगळी छाप निर्माण वाघाच्या काळजाच्या शुभम दुधाळनं तो हल्ला धुडकावला आणि कब्जा घेतला. धनाजी बोडरे पैलवान पंच पुन्हा तिकडे परमेश्वर गाडे आणि प्रथमेश पाटील ही कुस्ती खडाखडी चालली आहे. धनाजी नागरे पंचाची भूमिका साकारतात. आता माती वाळली कुठे आहे बघा. ज्या भूमीत ज्या मातीत खेळला बागडला जसा तो तात्या आणि बालाजी आला होता तसाच शुभमनं लहानपणी तुम्ही बघितलाय. आज 92 किलो वजन झालंय. निकाल धावावरती शुभम दुधाळनं कुस्तीचा निकाल लावलेला आणि सिद्धनाथाच्या पाऊलभूमीमध्ये गावचं रत्न अतिशय उत्कृष्ट कुस्ती मारून विजय झालेला आहे. प्रेक्षकांनी कोणी हलवू नका. कुस्ती प्रथमेश पाटलाची परमेश्वर गाड्याची अतिशय चांगली आहे. शबाश 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 शबाश. टाळ्या वाजवा घेऊ. किती चांगली कुस्ती मारली. याला म्हणायचं कुस्ती. असं रोज चाललंय. रोज धुमाकूळ असतो त्याचा. प्रथमेश पाटील कुछ किए बिना जय जयकार नाही होती बेटा. परमेश्वर गाडीच्या विरोधात कुस्ती करत असताना वाघाचं काही असावं लागतंय. सन्मानी ॲडव्होकेट सरगर साहेबांच्या तर्फे शुभम दुधाळ पैलवानला 500 रुपयाचं बक्षीस. घरात पाणी आहे देवाऱ्यावर पाणी आहे. देवाऱ्यावरच्या पाण्याला तीर्थ म्हणतात. घरात अन्न आहे देवाऱ्यावर नाही. देवाऱ्यावरच्या अन्नाला महाप्रसाद म्हणतात. शुभमला वकील साहेबांनी दिलेलं बक्षीस आहे. शेंगदाणा आणि गुळ एकत्र केला की त्याचा प्रसाद बनतो आणि शेंगदाणा आणि दारू एकत्र केली की त्याचा चकना बनतो. प्रसाद आहे हा. गावचं पोरग विजय झालं. परमेश्वर बाट्यातला बाण काढा. तासन तास कुस्ती करताय तुम्ही. एखादा उच्च कलात्मक डाव काढा. तुमचे चाहते वाढवा. रात्री मी पैलवान पृथ्वीराज पाटलाला आणि पैलवान पृथ्वीराज मोहोळला 20 मिनिटांनंतर टॉस टाकून खाली बसवून कुस्ती करून घेतली. महाराष्ट्र केसरीच्या जोडीतले महाराष्ट्र केसरी झालेले पैलवान. मी परवा बेळगावला अंकलीला गेलो होतो. तिथं कर्नाटकातले रतन कुमार मठपती अखिल भारतीय महापौर केसरी 20 मिनिटं कुस्ती लावत होते. 20 मिनिटात कुस्तीचा निकाल नाही लागला तर टॉस टाकत होते. 2-3 मिनिटांसाठी कुस्ती टॉस हरलेला पैलवानला खाली बसवत होते. तो नियम मी रात्री वैरागमध्ये लागू केला. निकाल लागणं धनाजी वाजतात. निकाल शुभम दुधाळनं लावला. ग्रीपला मिळत नसताना सुद्धा धनाजी बोडरे निकाल टाकून प्रेक्षकाची वाहवा मिळवली. आत्ताचा जमाना 2020चा जमाना आहे. फास्ट युग आहे. इटीचं जग आहे. 21वे शतक आहे. माहिती तंत्रज्ञान विज्ञान जग आहे. माणसाला थांबायला वेळ नाही. आता इथं बसलेला माणूस अमेरिकेतली माहिती घेऊ शकतो मोबाईलवर.
जगातली कितीही रोमांचकारी मनाला आनंद देणारी घटना मोबाईलवरती माणूस बघू शकतोय। त्यामुळे कुस्ती तुमची अशी एखादी कुस्ती व्हावी की तुमची कुस्ती जगानं बघावी, अशी कुस्ती करा। जगाला वाटलं पाहिजे प्रथमेश पाटील हा पोरगा बेनापूरचा राजेंद्र तात्या शिंदेच्या तालमीतला पोरगा एक चमकाय लागलंय, परमेश्वर गाड्याबरोबर कुस्ती अग्रेसिव्ह करायला लागलंय। असं तुमचं नेतृत्व कुस्तीचं तयार करा। लाल मातीमध्ये परमेश्वर गाडे डिफेन्स तर भरपूर आहे, पण त्याला डावाची जोड द्या। कुस्तीत प्रथमेश सारखा पोरगा समोर उभा आहे, उद्या दुसरा अजून एखादा आव्हान उभा राहणार आहे। प्रथमेश आज परमेश्वर उभा आहे, अनुभवाला आपल्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ आहे। आज परमेश्वरच्या विरोधात काय कारनामा करण्यास प्रथमेश जर समर्थ झाला तर भविष्यामध्ये श्रावणात बलवडीचं मैदान आलंय जवळ, 20-19ला असेल। कनेरचं मैदान आहे 16 तारखेला, उद्या मैदान आहे नातपोत्याला आहे मी 14 तारखेला। तुम्ही सर्वांनी 61,000 रुपये बक्षीस आहे। बार्शी तालुक्यात भोईंज्याला या 2 नंबरला 41,000 स्पर्धा ठेवली आहे। या जोडीतली पोरं तिथली गदा आणि 61,000 रुपये घेणार आहे तो शुभम दुधाळ दावेदारीमध्ये। तिथं रविराज चव्हाण नावाचा पोरगा देशात का चमकायला लागला। शुभम दुधाळ पंजाब हरियाणा गाजवून आला, गेली 2 महिने झालं। केवढा आहे दुधाळवाडी गाव, पंजाब मध्ये जाऊन गाजलं पोरग। मी धनाजी मधने गावात आहे म्हणून किंवा शुभम जवळ आहे, त्याचा बाप जवळ आहे, गावकरी आहे म्हणून कौतुक करत नाही मी, कुणाचे मसोबा केसरीचं कौतुक करत नाही। चांगला शुभम पंजाब मध्ये गाजला। काय धनाजी पैलवान, रविराज चव्हाण पंजाब मध्ये गाजला, बाळू बोडक्या पंजाब मध्ये गाजला, सिकंदर शेख गाजला, महेंद्र गायकवाड गाजला, पैलवान हर्षवर्धन सदगीर गाजला, प्रकाश बनकर गाजला। ही महाटाची पोरं दक्षिण भारतामध्ये आणि उत्तर भारतामध्ये चमकतात का? कुस्ती क्षेत्रामध्ये त्यांनी कष्ट केलंय। तुम्ही युट्यूबला बघता, अख्ख्या देशाची पोरं चमकायला लागली। प्रथमेशला गाजायचं असेल, आजोबा काठी टेकत टेकत आले इथं का आलेले नातू कुस्ती क्षेत्रात आज 50,000ला लाख रुपयाला लढायला लागला। या अपेक्षेनं माणसं येत असतात। 20-20 वर्ष कुस्ती क्षेत्रामध्ये घासल्यानंतर मोबदला मिळायला सुरू होतो। तुम्ही आज सांगोल्याच्या बाजारात गेला, 1 लाख रुपयाची जर्सी गाय घेतली, उद्या ती तुम्हाला दिवसाला 700-1000 रुपयाचं उत्पन्न देते। तुम्ही आज ढोबळी मिरची लावली, 2-3 महिन्याच्या आतमध्ये कधी 50 रुपयाने जाते, कधी 30 रुपयाने जाते, कधी 100 रुपयाने जाते। 3 महिन्यात मोबदला शेतीत। तसं कुस्ती क्षेत्रामध्ये आज रोप वाट लावायचं आहे, त्याचं फळ 20 वर्षाने मिळतंय। कुस्ती क्षेत्रात सर्वात लेट मोबदला आहे। नाहीतर एखादा तुम्ही हायवा घेतला, 10 बरास तुम्ही वाळू टाकायला सुरुवात केली की दिवसाला 20,000-50,000 रुपये मिळतात। 2 एकर जमीन घेतली 20 लाखानं तर वर्षाला 5-6 लाख रुपयाचं उत्पन्न मिळतंय। तसं कुस्ती क्षेत्रामध्ये 10-15 वर्ष घासल्यानंतर एक पैलवान तयार होतोय। कुस्तीत सोपं नाही, बोट मोडू नका, बोट देऊ नका। आणि प्रथमेश आणि परमेश्वर, तुम्ही भारत आणि इंग्लंडच्या विरोधातली कसोटी मालिका जर कोणी ऐकली असेल, पाहिली असेल तर ऋषभ पंत सारखा एक खेळाडू पायाला फ्रॅक्चर असताना ग्राउंडवरती उतरला आणि तिथं ब्रुक्स नावाचा एक बॉलर हात फ्रॅक्चर असताना ग्राउंडवरती उतरला आणि मोहम्मद सिराज सारख्या बॉलरनं 36 धावात 4 विकेट घेतल्या। धाडस बघा। त्यामुळं तुम्ही धाडसानं लढा। शुभम दुधाळनं ठरवलं होतं आल्या आल्या कसल्याही परिस्थितीमध्ये कुस्ती चितपट करायची, मनानं ठरवून आला होता। अगोदर मनानं माणसानं जिंकावं लागतंय, मग रणांगणामध्ये जिंकायला येत असतंय। प्रॅक्टिस मॅक्सिमम परफेक्ट। एखादा पक्षी वाळल्या झाडाच्या फांदीवर बसतो, फांदी मोडते, खाली पडत नाही। का पडत नाही तर ते पंख त्याला खाली कोसळू देत नाही। हे त्या पंखातलं बळ आहे, तो आत्मविश्वास। विलास सेठ आजच्या मैदानामध्ये ज्यांनी 2 लाख रुपयाची कुस्ती नंबर 1 ला दिलेली आहे, विलास सेठ दुधाळ यांच्याकडून हे 500 रुपयाचं बक्षीस कुणाला?
माझ्या कॉमेंट्रीचं, माझ्या अभ्यासाचं, माझ्या शब्दांचं कौतुक करून विलास शेठ दुधाळ यांनी मला 500 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे आणि सिद्धनाथाच्या नगरीमध्ये मला सिद्धनाथाचा प्रसाद त्यांनी दिलेला आहे. धन्यवाद विलास शेठ दुधाळ, मी तुमचा मनापासून आभारी आहे. या तरुणानं फार मोठं धाडस केलं, 2 लाख रुपयाचं बक्षीस लावलं. पहिलवान शुभमच्या कुस्ती होती. येताना काय आलं नाही, जाताना काय नाही जण आहे. जन्म होना तो भाग्य की बात है, मृत्यु होना तो समय की बात है, लेकिन मृत्यु के बाद भी लोगों के दिल में घर करना है तो कर्मों की बात है. 12 जून 2025 ला 5 लाख पगारीच्या आतला एकही माणूस नव्हता आणि त्यामध्ये गुजरातचा एक मुख्यमंत्री होता विजय रुपानी. प्रेमराज चव्हाण साहेब डीएनए तपासून मृत्यूदेह द्यावे लागले. डीएनए तपासून 15-15 दिवसानं. उड़ जाएगा एक दिन पंछी, रहेगा पिंजरा खाली, नाही कुणाचे कुणी, तुझे नव्हे रे कोणी, अंती जाशील एकला प्राण्या माझे माझे म्हणून प्राण्या मायेचा बाजार. 5 मिनिटाची वेळ, 5 मिनिटाची वेळ. बोट देऊ नका, बोट मोडू नका. तुम्ही वीर आहात. बोट मोडायची नाहीत, बोट द्यायची नाहीत. सन्माननीय विलास शेठ दुधाळ, कलकत्ता. कुठं आहे कलकत्ता आणि कुठं आहे दुधाळवाडी? तिथं त्यांचं काम चाललंय. हा, मला 500 रुपयाचं बक्षीस देऊन शबासकीची थाप पाठी टाकलेली आहे आणि धनाजी वस्ताद कुस्ती ही बरोबरीत. कुस्ती संपली. अशा पद्धतीने उत्कृष्ट कुस्त्याचं जंगी मैदान अतिशय शांततेत पार पडल्याबद्दल सिद्धनाथ यात्रा कमिटीच्या वतीनं मी कुस्ती समालोचक धनाजी मधने पळसवाडी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर तुम्हा सर्वांचा आभार व्यक्त करतो. सिद्धनाथाच्या नावानं, सिद्धनाथाच्या नावानं. हा, व्यवस्थित जावा घरी. आपली कोणीतरी वाट बघते. पुढच्या वर्षी भेटू.